म्हणजे अशा कठीण परिस्थितीमध्ये जिथे मला सगळी नावं ठेवतायत, मला वटपौर्णिमेची पूजा करू देत नाहीत, अशा ठिकाणी भक्कमपणे माझ्या मुली उभ्या आहेत माझ्याबरोबर, माझा नवरा बरोबर उभा आहे. ह्याच्यावरूनच कळतं की किती गरजेचं आहे आपला परिवार, माझी म्हणणारी माणसं आपल्याबरोबर आयुष्यात असणं किती गरजेचं असतं. शालिनीच्या आयुष्यात आता बॅक टू बॅक अनेक वादळ येत आहेत. पहिल्याच वेळेला मी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी गेले आणि बिल्डिंगमधल्या बायका नंतर म्हणाल्या की मला, तू पिंपळाच्या झाडाला का पूजा केलीस तिकडे? म्हणलं हो, ते पिंपळाचं झाड होतं. आत्ता अनफॉर्च्युनेटली आपल्या समाजात असं आहे, जाऊ दे ना मला काय करायचंय, हा फार घातक थॉट आहे असं मला वाटतंय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. कलर्स मराठीने आजची सावित्री हा उपक्रम राबवला आणि त्यानिमित्ताने महासंगम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि माझ्यासोबत आता शालिनी आहे. ताई कशी आहेस? कशी वाटतेय? खूप सुंदर. मी आले ही कॉम्प्लिमेंट दिली, खूप सुंदर. आणि आत्ता लग्नाचा सिक्वेन्स झाला त्याचाच हा सगळा ग्लो आहे वाटतं. हो, हळद लागली ना. पण इतकी सुंदर दिसतेस. मला सांग, तुला खऱ्या आयुष्यात नटायला किती आवडतंय? ओकेजनली. ओके. हो, म्हणजे रोज नाही मला नट्टापट्टा करायला आवडत. मी माझ्या लग्नातही मी मेकअपही केलेला नव्हता. मी फक्त असाच नॉर्मल आंबाडा बांधला होता माझ्याच हाताने आणि काजळ लावलं होतं आणि लिपस्टिक लावली होती, बस. मी मेकअपसुद्धा केला नव्हता बस माझ्या इतकाच? स्वतःच्या लग्नात. हो. आणि आत्ता झालेल्या लग्नात किती मेकअप केलं होतं? काय, एक तर स्क्रीन करता आपल्याला करावा लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शालिनी इतकी साधी आहे अदरवाईज तिच्या आयुष्यामध्ये. सिम्पल साडी, सिम्पल मेकअप, अगदी नॉर्मल लावलेली क्लिप अशीच आहे ती. त्यामुळे तिच्यासाठी ती इतकी मोठी घटना होती की त्यावेळेला थोडं नट्टापट्टा करणं गरजेचं होतं. त्यामुळे तेवढा जेवढा गरजेचा होता तेवढा मेकअप केला होता. आता शालिनीच्या आयुष्यात मुली सोबत आहे, महेंद्र सोबत आहे. मला सांग की हा फेज एका स्त्रीच्या आयुष्यात सगळं कुटुंब एकत्र असणं, सोबत असणं, आयुष्यात काही घडतं ना, हे किती गरजेचं आहे. आणि आत्ता तर वटपौर्णिमा आहे आणि असाच दिवस साजरा केला जातो हा, हे सगळं किती गरजेचं आहे. खूप खूप गरजेचं असतं. आणि म्हणतात ना की जग विरोधात गेलं तरी चालेल, पण आपला जो जीवनाचा साथीदार आहे तो फक्त आपल्याबरोबर शेजारी उभा असला ना की कुठल्याही संकटाला आपण सामोरं जाऊ शकतो. आणि त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. त्यात मी नशिबाने की माझ्या बरोबरीला माझ्या दोन्ही मुली आहेत आणि माझा नवरा पण आहे. म्हणजे अशा कठीण परिस्थितीमध्ये जिथे मला सगळी नावं ठेवतायत, मला वटपौर्णिमेची पूजा करू देत नाहीत, अशा ठिकाणी भक्कमपणे माझ्या मुली उभ्या आहेत माझ्याबरोबर, माझा नवरा बरोबर उभा आहे. आणि ह्याच्यावरूनच कळतं की किती गरजेचं आहे आपला परिवार, माझी म्हणणारी माणसं आपल्याबरोबर आयुष्यात असणं किती गरजेचं असतं. हो, मला सांग हे खऱ्या आयुष्यात किती रिलेट करते की म्हणजे सगळं आयुष्य हे असं होतं की स्त्रीच्या आयुष्यात हा मुमेंट येतोच कधी ना कधी, सगळे अगेन्स्ट जातात पण साथीदार हा सोबत असतो. हे खऱ्या आयुष्यात असं कधी relate हो केलंय? हो, म्हणजे आता आपण म्हणजे असं खूप अशी काही मोठी घटना अशी काही नाही आहे घडलेली. पण डेफिनेटली अशा काही छोट्या छोट्या गोष्टी होतात की जे घरचं काही फंक्शन आहे आणि मी शूटिंगमध्ये बिझी आहे, मी नाही जाऊ शकत आहे. अशा वेळेला नवरा माझा म्हणतो की राहू दे, मी जातो, तुझं शूटिंग महत्त्वाचं आहे कारण तू ते बुडवू शकणार नाहीस. पण किंवा अगदीच कधी माझ्या मुलीची तब्येत बरी नाही आहे आणि मी शूटिंगला नाही जाऊ शकत, म्हणजे शूटिंग अवॉइड नाही करू शकत आहे. अशा वेळेला त्यानं हाफ डे काढला आहे तिच्यासाठी की तू जा शूटिंगला, मी घरी थांबतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून पण खूप एक सपोर्ट मिळत गेला की आपला कॉन्फिडन्स वाढत जातो. लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आठवते? कशी होती? नाही, नाही. कारण आत्ताची वटपौर्णिमा, एखादी आठवणीतली वटपौर्णिमा? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी आता जिथे राहते तिकडे जेव्हा मी साधारणपणे 2002-04 साली मी राहायला गेले आणि पहिल्याच वेळेला मी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी गेले आणि बिल्डिंगमधल्या बायका नंतर म्हणाल्या की मला, तू पिंपळाच्या झाडाला का पूजा केलीस तिकडे? म्हणलं हो, ते पिंपळाचं झाड होतं. आणि म्हटलं तरीच मी विचार करते बाकीच्या कोणीच बायका कशा नाही आहेत, मी एकटीच कशी काय आहे ही माझ्या आठवणीतली. त्यामुळे मी नाही फार केल्या पूजा. येस, पण आता जसा उपक्रम आहे आजची सावित्री, मला सांग की आत्ताची सावित्री ही फार वेगळी आहे, खूप अपडेटेड आहे. तर ताई, हे किती गरजेचं आहे अपडेटेड राहणं? आणि आजच्या सावित्रीने एक बदल आयुष्यात करावा किंवा ही गोष्ट नेहमी सांभाळून राहावी असं जर कोणती असणार आहे?
शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. शिक्षणामुळे तुमच्यामध्ये जे शहाणपण येतं, जे शहाणे होता तुम्ही, ते अदरवाईज कशामुळे नाही, कोणी कितीही काही सांगितलं जरी तरी होत नाही तसं. सर शंतनू सरही आले आणि मी आत्ताच त्यांना विचारलं होतं की आजची सावित्री, आणि पण आधी विचारेल की हे शूट कसं सुरू आहे, कारण की आता आम्ही बघतोय की शालिनीच्या आयुष्यात खूप संकट येतात आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की तरी महेंद्र माझ्यासोबत आहे. हे किती छान आहे आणि कशा पद्धतीने शूट सुरू आहे. हे शूट एकदम जोरदार सुरू आहे आणि आत्ता जसं तू म्हणालीस तसं की शालिनीच्या आयुष्यात आत्ता बॅक टू बॅक अनेक वादळं येत आहेत, पण शालिनी ज्या प्रकारे ते सगळं फाईट करते आहे, म्हणजे इकडेच महेंद्रला भेटल्यानंतर नाही, महेंद्रला भेटण्या अगोदरपासून शालिनी ॲज अ कॅरेक्टर इज अ व्हेरी स्ट्रॉंग कॅरेक्टर, व्हेरी पॉवरफुल कॅरेक्टर ॲज अ वुमन, आणि एथिक्स आणि प्रिन्सिपल्स जपून वागणारी आहे ती बाई. त्यामुळे येस, तिला ऑल स्ट्रेंथ टू हर, म्हणजे महेंद्रच काय, कोणीही तिच्या पाठीशी इतक्याच ताकदीनं उभा राहील. शालिनीसोबत महेंद्रच आहे, पण महेंद्रच्या आयुष्यात शालिनी ही किती महत्त्वाची आहे आणि तिच्या सपोर्ट शिवाय महेंद्र कसा आहे खरं तर? अत्यंत महत्त्वाची आहे शालिनी. म्हणजे आम्ही या सीन्समध्ये पण ह्याचा अनेकदा उल्लेख केलेला आहे की शालिनीमुळे आमचं जीवन खूप सुखद आणि समृद्ध झालं. त्याच्या आधी स्टोरीमध्ये असं होतं की मी आणि माझी बहीण पिंकी आम्ही दोघंच राहत होतो, पण शालिनीने आमच्या घरात येऊन आमच्या संपूर्ण घराला घरपण दिलं, आम्हाला 2 लेकी दिल्या, आणि ती ज्या प्रकारे हे संपूर्ण घर सांभाळते आहे ते अद्वितीय आहे. त्यामुळे हा जे सगळं सुख मिळतं आहे घरातलं, ते सगळं क्रेडिट शालिनीला जातं. नाही, मी म्हणेन हे फक्त शालिनीचं नाही आहे क्रेडिट, ऑफकोर्स पिंकी आणि महेंद्रचं पण आहे, कारण आम्ही सगळे मिळून एक परिवार आहोत, आम्ही सगळे मिळून देवकर आहोत. त्याच्यामुळे एकटी शालिनी परिपूर्ण नाही आहे, शालिनी परिपूर्ण होते महेंद्रमुळे. नाही, पण तरी ते तितकंच खरं आहे की महेंद्रच्या आयुष्यात शालिनी आली आणि त्याला खरंच त्याच्या जीवनाला अर्थ मिळाला, हे तर नक्की आहे, डेफिनेट आहे. मला असं हे सगळं ऐकूनच वाटतं ही वटपौर्णिमा इथेच सार्थकी होते आता मालिकेतली. पण मला सांगा की आजची जी सावित्री आहे, जे मगाशीच विचारलं होतं की एक अशी गोष्ट जी सावित्रीने बदलली पाहिजे, किंवा आत्ताच्या जनरेशननुसार किंवा आत्ताच्या पिढीनुसार किंवा आत्ता जे काही घडतंय त्यानुसार तिने सांभाळली पाहिजे, एक बदल तिने स्वतः केला. माझं असं म्हणणं आहे की शिक्षण आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण तर पाहिजेच, आणि चौकस बुद्धी ठेवली पाहिजे. अवतीभोवती आपल्या खूप बदल घडत असतात, खूप घटना घडत असतात, त्या बघून स्मार्ट व्हायला पाहिजे, आणि तरच आपण करू शकू या जगामध्ये. म्हणजे आता माझ्या मुलीलाही मी सांगते, माझी मुलगी यंग आहे, 24 वर्षाची आहे. मी तिलाही घरातून बाहेर पडताना मी सांगते की बसलो रिक्षात आपण गेलो असं नाही, स्मार्ट हो, कुठून कुठे चाललो आहे आपण, काय आपल्याला माहिती पाहिजे बाहेरच्या जगामध्ये. तरी मुंबई आपण बऱ्यापैकी सेफ आहे असं म्हणू, पण बाहेरच्या जगामध्ये घर सोडून बाहेर पडलं की कुणाचीही नजर आपल्याकडे बघायची 100% प्युअर असते असं नाही, रादर नसतेच. त्यामुळे ती नजर ओळखायला शिकलं पाहिजे आपण, स्मार्ट राहायला पाहिजे, आणि सेल्फ डिफेन्स हा थोडा आला पाहिजे. त्यासाठी हेच मालिकेत महेंद्रही शिकवतात मुली. Exactly. Definitely. मुलीला हा प्रश्न विचारायचा आहे की आता जसं तुम्ही आता सेल्फ डिफेन्स शिकवताय किंवा मुलगी घडवताय असं आपण म्हणू शकतो, पण हा समाज हेही करतोय आणि या समाजातली काही लोक एखादीवर कमेंट करतात किंवा एखादा जोक मारून हसतात, अशी काही लोक असतात. एक पुरुष म्हणून अशा सगळ्यांना काय सांगायचं? एक तर मला हे फार लांछनास्पद वाटतं, मी अगदी खरं सांगतोय. म्हणजे हे आत्ता जे काही आपल्या अवतीभोवती चाललेले आहे ना, ते त्याचं कुठल्याच बाबतीत समर्थन होऊ शकत नाही. खरं म्हणजे त्यांना माफ करणं हे पण म्हणजे फारच मोठा दिलदारपणा असेल तर ते करावं. बरं, ते जर केलं तर ते परत पुढे तसंच चालत राहील का, ह्याची भीती आहे मला अजून, खरं सांगतो. म्हणजे कुठेतरी एक कठोर पाऊल उचललं गेलंच पाहिजे, ज्याचा धाक बसला पाहिजे लोकांना की पुढे हे कोणी परत करता कामा नये. आणि त्यामुळे मला असं वाटतं हे ना संपूर्ण समाजाचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण प्रत्येक वेळेला यंत्रणेला दोष देतो ना, ते फार चुकीचं आहे. आपण सगळे कधी जागे होणार, आपण सगळे एकत्रित कधी येणार, आपण सगळे कधी लढा देणार. म्हणजे जेव्हा आत्ताच्या ज्या काही गोष्टी झाल्या होत्या, तेव्हा आजूबाजूचे लोक जेव्हा हसतात किंवा ती व्यक्ती किंवा ती जी गोष्ट बघत बसतात, हे किती लज्जास्पद आहे अगं. पण आत्ता अनफॉर्च्युनेटली आपल्या समाजात असं आहे, जाऊ दे ना, मला काय करायचंय, हा फार घातक थॉट आहे
असं मला वाटतंय. तुम्ही कधीतरी दंड थोपटून उभं राहावंच लागतं, नाहीतर हे सगळं खूप चुकीच्या दिशेने चाललंय ह्याची मला खात्री आहे. नक्कीच आहे. आणि त्याच बरोबरीने मी अजून एक गोष्ट सांगतो, म्हणजे आत्ताच्या सावित्रींबद्दलचं जर बोलायचं झालं ना, तर प्रत्येकीनं फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. काहीही झालं तरी कोणाचाही मिंधा तुम्ही राहता कामा नये. त्यामुळे जर तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट झाला तर तुम्ही घराच्या बाहेर पडता, तुम्हाला जग कळतं, जगाचा रहाटगाडा कसा चालतोय हे कळतं, आणि मग ते चॅलेंजेस कसे फेस करायचे ना, हे तुम्हाला आपोआप मार्ग कळत जातात. त्यामुळे फायनान्शियल इंडिपेंडन्स हा प्रचंड महत्त्वाचा आहे आत्ताच्या कुठल्याही स्त्रीला. अगदीच. पण अगदी आता अगदी खरं आहे. वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा आठवणीतली वटपौर्णिमा असं एखादी विचारली तर असं एखादी जर विचारली तर ती कोणती असते? मी तुला अगदी प्रांजळपणे सांगतो, ह्या सगळ्या रूढी परंपरांची ना मला फारशी ओळख नाही आहे. कारण मी जसं म्हटलं ना, तसं आमच्या घरात सगळ्याच स्त्रिया ज्या आहेत ना, त्या आधीपासून वर्किंग विमेन राहिल्यात. म्हणजे माझी आई डॉक्टर आहे, माझी काकू PhD डॉक्टर आहे, आत्या टीचर होती, प्रिया माझी बायको, माझ्या बहिणी सगळेच जण वर्क करतात. त्यामुळे ना कामकाज सोडून ह्या सगळ्या गोष्टी करणं हे आमच्या घरात खरंच कधी झालं नव्हतं, आणि त्यात आम्ही कधी अडकलोही नाही, किंवा आमच्या घरच्या कुठल्याच पुरुषांनी हे बंधनकारक केलं नव्हतं. त्यामुळे अगदी लहानपणापासून हे सगळं जे मी बघितलंय ना, ते फक्त TV वर बघणं किंवा लोकांकडून ऐकणं असं झालंय. पण पुन्हा एकदा मी हे सांगतो की आता हे जेव्हा करत असताना आम्ही जेव्हा काही प्रश्न विचारतो की हे का करतात, त्याच्यामागचा अर्थ काय आहे, तेव्हा ते सगळं जाणून घेताना खरंच खूप आनंद होतो, कारण ही शेवटी आपली संस्कृती आहे, त्यामुळे ती जपलीच पाहिजे. त्यामुळे ह्या ना त्या नात्यानं ह्याची अशी तोंड ओळख मला होती. Yes, पण वटपौर्णिमा निमित्त शालिनी इतक्या तयार झाल्या, काही कॉम्प्लिमेंट दिली खरं मी आल्यावर? अरे आमची नजरेतून झाली, तिला बोलू दे नाही. एक मिनिट. मगाशी जो शॉट घेत होतो आम्ही वडाला फेऱ्या मारतानाचा, हा, आणि त्याच्या दोन्ही मुली तिथं उभे होते, त्यांची कॅमेऱ्याकडे पाठ होती. ते तिघही मला चिडवत होते तिथनं येताना, आज काय दिसतीये शालिनी. तिला असं वाटलं की चिडवतोय, पण आम्ही मनापासून बोलत एक होतो. मिनिट. हॅलो, एक मिनिट. पण खरं तर हे सगळे सिक्वेन्स करताना खूप छान वाटतंय बघायला तुम्हाला एकत्र, आणि सगळ्या प्रेक्षकांना तेच हवंय की तुम्ही लवकरात लवकर एकत्र येऊन सगळेच जण खूप आनंदी व्हावे. पण आता वटपौर्णिमा आहे आणि प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे आणि आता काय ट्विस्ट पाहायला मिळणार आहे? ट्विस्ट अँड टर्न शिवाय आमची मोहिनी सिरियल पूर्णच होत नाही, त्यामुळे इथेही खूप ट्विस्ट आहेत. जसे लग्नातही ट्विस्ट आले, इथेही येणार आहेत. त्यामुळे काय हो, लोकांना तर म्हणजे- हेच सांगायचे की असंच प्रेम द्या, खूप प्रेम करा आमच्या मोहिनी सिरियलवर. येस ॲब्सोल्युटली. आणि आता जे येणारे काही एपिसोड्स आहेत ते सॉलिड ड्रामाचे असणार आहेत. त्यामुळे आय एम व्हेरी शुअर की प्रेक्षक पण ते खूप छानरित्या Enjoy ॲक्सेप्ट करतील, गुंतून राहतील, एन्जॉय करतील. त्यामुळे येस, डेफिनेटली सोनालीताई जसं म्हणली तसं की बघत राहा मोहिनी कलर्स मराठीवर दररोज संध्याकाळी 7:30 वाजता. थँक्यू सो मच. थँक्यू Thank सो असं मच. वाटतं की आता लग्नाच्या वेळेस सुखाने झाले असेल, वटपौर्णिमेनिमित्त ही एक शालिनीने महेंद्रसाठी घ्यावा असा एक उखाणा देवा. एकत्र दोघांनी मिळून अगं, एक मी ठरवा. कधीच नाही उखाणा नाही, मला नाही आठवत आता उखाणा सर्व काय करतील होता. ना. देवा, दोघांनी तूच मिळून. घेतो उखाणा माझ्याऐवजी. दोघांनी मिळून छोटस काही. आई शपथ मला नाही चालेल. बरं, आठवत. माझा एक खूप म्हणजे लहानपणापासून कुठल्याही कार्यक्रमांमध्ये गेल्यावर एकच उखाणा आम्ही चिपकवतो, म्हणजे पुरुष तोच घेतो. हसू नका फक्त. भाजीत भाजी मेथीची, शालिनी माझ्या प्रीतीची. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आज कोइन्सिडेंटली माझ्या डब्यात पण मेथीची भाजी आहे. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.